आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। ही बनवायला खूप सोपी आहे। नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वादाची रसोई। आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी। ही खूप सिंपल आहे, चविष्ट लागते आणि शरीरासाठी खूप जास्त हेल्दी आहे। तर ही भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला आता सांगते। आणि ही भाजी फक्त 5 मिनिटात बनवून तयार होते। एक कढई घ्या, कढईमध्ये 1 चमचा तेल ॲड करा। तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये भरपूर ठेचलेलं लसूण टाका। जेवढा जास्त लसूण तुम्ही त्याच्यामध्ये टाकाल तेवढं जास्त ती भाजी टेस्टी लागते। नंतर 2-3 हिरव्या मिरच्या हाताने तोडून किंवा चाकूने कट करून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता। मी 2-3 हिरव्या मिरच्या हातानेच तोडून ह्याच्यामध्ये ॲड करते। हिरवी मिरची आणि लसूण छान फ्राय झाला की त्याच्यामध्ये आपण वॉश करून घेतलेली मेथीची भाजी ॲड करायची। मी ही मेथीची भाजी 3 ते 4 पाण्याने वॉश करून घेतलेली होती, कारण ह्याला खूप जास्त प्रमाणात माती होती। तेव्हा मी 3 ते 4 पाण्याने छान वॉश करून घेतली मेथीची भाजी। आणि लसणाबरोबर ही मेथीची भाजी छान मिक्स करून घ्यायची। जशी ही भाजी शिजत येईल तशी त्या भाजीची क्वांटिटी कमी कमी होत जाते। आता ही भाजी शिजत येते, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकलं की भाजीला छान पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच ही मेथीची भाजी छान पद्धतीनं शिजते। तुम्हाला एक्स्ट्रा पाणी ॲड करायची अजिबात गरज नाही। तुम्ही एकदा नक्की अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा की ही मेथीची भाजी कशी बनली होती। आता हे भाजीला छान पाणी सुटलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 2-3 चमचे आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचे। शेंगदाण्याच्या कुटाने भाजीची कन्सिस्टन्सी मेंटेन होते आणि जे भाजीला पाणी सुटलेलं तेही कमी होतं आणि भाजीची टेस्टही खूप जास्त छान लागते। तर आता मी शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे। आता ही भाजीबरोबर मिक्स करून घेऊ आपण हे शेंगदाण्याचं कूट। अशा पद्धतीने मी आता हे सर्व शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये छान मिक्स करून घेतलेले आहे। आता ही भाजी आपल्याला 10 ते 15 मिनटं छान शिजू द्यायचे। 10 मिनिटातच ही भाजी शिजते, पण ही भाजी शिजत असताना आपल्याला कंटिन्यूअस त्याला हलवत राहावं लागतं 2-2 मिनिटांनी, नाहीतर ही भाजी खाली चिटकण्याचे चान्सेस असतात, कारण आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड केले। तर भाजी हलवत हलवत ही शिजत आलेली। ही भाजी कोवळी होती, त्यामुळे 5च मिनिटात ही भाजी शिजून तयार झाली। जर भाजी थोडीशी जून असेल तर थोडा पाण्याचा हक्का दिला तरी चालतो, पण मोस्टली पालेभाज्या ह्या स्वतःच्या पाण्यावरती शिजतात आणि त्याच चवीला छान लागतात। त्यांची चव खूप जास्त वाढते ते स्वतःच्या पाण्यावरती शिजल्यानंतर। आपण जर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर त्याची चव थोडी कमी होते असं मला वाटतं। आणि पूर्वीची लोक अशाच पद्धतीने भाजी बनवायचे। ज्या भाज्या पालेभाज्या वगैरे ते भाकरी केले की त्याच तव्यामध्ये त्या पालेभाज्या ते बनवायच्या आणि त्यामुळं त्याची चव खूप जास्त टेस्टी लागते। कारण मी माझ्या आजीलाही बघितले की ती काय करायची, भाकरी झाली की त्याच तव्यामध्ये भाजीला फोडणी द्यायची, खूप जास्त टेस्टी लागायचं। तर तुम्ही नक्की ट्राय करा, मला कमेंट करून नक्की